नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले माझ्या YouTube चॅनल मॅथराइज अकॅडमी मध्ये स्वागत करतो। आणि आज आपण पाहणार आहोत मॅट्रिक्सचा खूप महत्त्वाचा पार्ट, जो की सीईटी असेल, बोर्ड असेल किंवा जेईई याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मॅट्रिक्सवरचे एमसीक्यू। तर बघा, फर्स्ट एमसीक्यू आहे त्याच्यामधला, इफ ए इक्वल टू, आपल्याला या ठिकाणी ए मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2 चा 1 2 3 आणि 4 त्यातले एलिमेंट आहेत, आणि त्याच्या सोबतच ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू 4a - 3 आणि b, आणि याच्यामध्ये आपल्याला फाइंड करायला सांगितलंय देन द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी। तर आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत। तर बघा, या ठिकाणी हा जो दिलेला मॅट्रिक्स ए आहे त्याचा आपण ऍडजॉइंट फाइंड करू, आणि ऍडजॉइंट फाइंड करताना याच्यामध्ये खूप सिंपल अशी ट्रिक आहे 2x2 चा मॅट्रिक्सच्या ऍडजॉइंट फाइंड करण्यासाठी। बघा, ए चा ऍडजॉइंट येईल ऍडजॉइंट ऑफ हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचा ऍडजॉइंट। तर इथं आपण असं करतो, त्याला हे जे डायगोनल एलिमेंट आहे त्यांचा एक्सचेंज करायचे, 4 च्या जागी 1 आणि 1 च्या जागी 4, 4 आणि 1, आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट आहेत त्याचे आपल्याला चिन्ह चेंज करायचे, म्हणजे इथं येईल -3 आणि इथं येईल -2। बघा, आता हा ऍडजॉइंट आणि हा ऍडजॉइंट इक्वेट करायचे बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस, बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस, या दोघांना इक्वल करायचं, म्हणजे इथे येईल। बघा, आपण हा दिलेला मॅट्रिक्स घेऊ, ऍडजॉइंट 4a - 3 आणि b इक्वल टू, बघा इथं सेम आहे 4 - 3 - 2 आणि 1। आता याचे प्रत्येक जे करस्पॉन्डिंग एलिमेंट असतात, हे बघा 4 इक्वल टू 4 आहे, -3 इक्वल टू -3 आहे, तर म्हणजे a इक्वल टू -2 असतो, आणि b इक्वल टू येतो 1। म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन आहे, बघा ऑप्शन ए आहे, ऑप्शन ए करेक्ट आला। बघा, पुढचा एमसीक्यू आहे, द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स 0 1 1 0 इज, म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा इनवर्स फाइंड करायचा आहे। तर बघा, आपण याला एक नाव देऊ ए, इथं पूर्ण घ्यायचं नाही, पण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे। समजा याला जर आपण नाव दिलं ए, तर ए इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए असतो। हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट येईल, मग डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 1 0 आणि सॉरी तो 1 येईल, 1 आणि 0। बघा, 0 × 0 0 मायनस 1 × 1 1, म्हणजे ह्याचा डिटर्मिनंट येतो -1। त्याच्यानंतर आपल्याला ऍडजॉइंट पण फाइंड करता येतो फास्ट, म्हणजे ट्रिक नुसार ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू असा येतो त्याचा ऍडजॉइंट, डायगोनल एलिमेंट चेंज करायचे 0 0, आणि तर हे जे 1 आणि 1 आहे त्याचे चिन्ह चेंज करायचे, म्हणजे ते -1 आणि इथं सुद्धा येईल -1, आणि म्हणजे आपल्याला इथं डायगोनल एलिमेंट सुद्धा हे सॉरी ऍडजॉइंट सुद्धा मिळाला। तर याचा इनवर्स येतो, मग ए इनवर्स इक्वल टू 1 अपॉन -1 इंटू 0 -1 -1 आणि 0, आणि ह्या -1 ने ह्याला पूर्ण मल्टिप्लाय जर केलं आपण, तर आपल्याला ए इनवर्स मिळतो -1 × 0 0 -1 × -1 +1 -1 × 1 -1 +1, आणि -1 × 0 0 येतो, आणि हा आला आपल्याला ए इनवर्स, किंवा जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचा इनवर्स, आणि तो ऑप्शन आहे बी। बघा, पुढचा एमसीक्यू आहे, इफ ए इक्वल टू ए, हा मॅट्रिक्स दिला आहे 2x2 चा 1 2 2 1, अँड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू के इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स, देन द व्हॅल्यू ऑफ के। तर या ठिकाणी आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। तर बघा, आपल्याला माहित आहे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए असतो। बघा, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू के इंटू आय आहे, तर ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए असतो डायरेक्टली, आणि के इंटू आय, आता याचं आपण डायरेक्टली डिटर्मिनंट जरी फाइंड केला तरी आपल्याला या ठिकाणी त्याचा व्हॅल्यू मिळते। तर बघा, आणि याच्या सुद्धा मल्टिप्लिकेशन मध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला असा घेता येतो। बघा, डिटर्मिनंट ऑफ ए येईल तर हा 1 2 2 आणि 1 इक्वल टू के इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 आणि 1।
तर याची व्हॅल्यू येईल बघा, हे 1 गुणिले 1 1 वजा 2 गुणिले 2 4 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स असं घेऊ शकतो आपण, के इंटू 1 0 0 आणि 1 आणि 1 मायनस 4 हा येतो -3 -3 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे 1 0 0 आणि 1 इक्वल टू के इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 आणि 1 आणि या ठिकाणी आपण जर याला इक्वेट केलं किंवा इक्वल दाखवलं तर के ची व्हॅल्यू येते डायरेक्टली -3. देअरफॉर के इक्वल टू येतो -3 आणि ऑप्शन आहे डी. तर बघा पुढचा प्रश्न असा आहे, इफ ए इक्वल टू आपल्याला या ठिकाणी ए मॅट्रिक्स दिला आहे 2/2 चा आणि याच्यामध्ये फाइंड करायचं आपल्याला, देन द ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए इज, आपल्याला म्हणजे हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचा ऍडजॉइंट आपल्याला इथं फाइंड करायचा किंवा कोणता आहे तो सांगायचा आहे आणि याची डायरेक्टली 2/2 चा मॅट्रिक्स असल्यामुळं त्याची ट्रिकच आहे डायरेक्टली बघा, ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचे डायगोनल एलिमेंट चेंज करायचे, इथं 1 येईल आणि इथं 2 येईल आणि नॉन डायगोनल एलिमेंटचे डायरेक्टली साइन चेंज करून घ्यायचे, म्हणजे हे -4 आहे तर तो +4 येईल आणि हा +3 आहे तर तो -3 येईल आणि हा जो मॅट्रिक्स मिळाला तो आहे ऍडजॉइंट मॅट्रिक्स दिलेल्या मॅट्रिक्सचा. तर बघा ऑप्शन आहे 1 4 -3 आणि 2, ऑप्शन बी येतो. तर बघा पुढचा प्रश्न असा आहे, इफ ए इक्वल टू या ठिकाणी आपल्याला 2/2 चा मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 3 4 अँड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू के इंटू आय आयडेंटिटी मॅट्रिक्स, देन द व्हॅल्यू ऑफ के इज. तर आपल्याला या ठिकाणी के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. याच्या अगोदर सेम एक्झाम्पल आलं होतं पण त्याच्यामध्ये आपल्याला ए चा ऍडजॉइंट दिलेला होता, तर या ठिकाणी काय तो ए चा ऍडजॉइंट दिलेला नाही. तर आपल्याला माहित आहे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, बघा a इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू के इंटू आय घेऊ असं, आणि ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए असतो, ए चा डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू के इंटू आय. तर या ठिकाणी आयचा म्हणजे ए चा डिटर्मिनंट येईल 1 2 3 आणि 4 इक्वल टू के इंटू आय म्हणजे केच असतो. त्याच्यानंतर बघा 1 गुणिले 4 4 वजा 3 गुणिले 2 6 बरोबर के आणि 4 वजा 6 म्हणजे -2 येतात, म्हणून के ची व्हॅल्यू आली इथं -2 आणि ऑप्शन आहे बी. बघा पुढचा प्रश्न असा आहे, इफ ए इक्वल टू ए मॅट्रिक्स दिला आहे त्याच्यामधले एलिमेंट्स आहेत लॅम्बडा 1 -1 आणि या ठिकाणी मायनस लॅम्बडा आहे, देन ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे या ठिकाणी ए इनवर्स एक्झिस्ट होत नाही. तर लॅम्बडा इक्वल टू त्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची, तर लॅम्बडा बरोबर किती आहे हे सांगायचंय आणि या ठिकाणी सांगितले असं की ए इनवर्स हा एक्झिस्ट होत नाही. ज्या वेळेस ए इनवर्स एक्झिस्ट होत नाही म्हणजे त्याचा जो डिटर्मिनंट असतो तो 0 असतो. तर बघा डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू आपण डायरेक्टली घेऊ इथं इक्वल टू 0 असतो जेव्हा ए इनवर्स एक्झिस्ट होत नाही. तर मग या ठिकाणी घेऊ लॅम्बडा 1 -1 आणि मायनस लॅम्बडा इक्वल टू 0. आता मल्टिप्लिकेशन करू, लॅम्बडा इंटू मायनस लॅम्बडा स्क्वेअर येतो इथं, मायनस लॅम्बडा स्क्वेअर आणि नंतर -1 इंटू -1 इंटू 1 या ठिकाणी -1 होतो इक्वल टू 0. त्याच्यानंतर मायनस लॅम्बडा स्क्वेअर हे मायनस मायनस प्लस होतं, ह्या 1 येतो इक्वल टू 0. नंतर हा जो 1 आहे याला आपण इकडे घेऊ, तर असं येईल बघा मायनस लॅम्बडा स्क्वेअर इक्वल टू -1. हा मायनस आणि हा मायनस इथं इलिमिनेट होतो किंवा याला जर आपण मायनसने मल्टिप्लाय केलं मायनस मायनस प्लस होतो आणि हा पण मायनस मायनस प्लस होतो आणि या ठिकाणी येईल लॅम्बडा स्क्वेअर इक्वल टू 1. पण आपल्याला काढायचा आहे लॅम्बडा, तर लॅम्बडा काढण्यासाठी याचा स्क्वेअर रूट घ्यायचा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन
बोथ साइड. जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो लॅम्बडा स्क्वेअरचा होतो लॅम्बडा, आणि जेव्हा पॉझिटिव्ह नंबर असतो आणि त्याचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर तो येतो प्लस ऑर मायनस मध्ये येतो, आणि 1चा स्क्वेअर रूट आहे 1. आणि अशा प्रकारे लॅम्बडाची व्हॅल्यू जर प्लस ऑर मायनस 1 असेल, प्लस असेल 1 किंवा मायनस 1 असेल, त्यावेळेस हा जो मॅट्रिक्स आहे तेव्हा तो एक्झिस्ट होत नाही. तर ऑप्शन आहे बी. पुढचा प्रश्न असा आहे, पुढचा एमसीक्यू असा आहे बघा. इफ ए इक्वल टू ए मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला 2/2 चा आहे आणि फाइंड करायचे, देन ए इनव्हर्स इक्वल टू डॅश डॅश. तर या ठिकाणी ए इनव्हर्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. जेव्हा आपल्याला ए इनव्हर्स 2/2 चा जर फाइंड करायचा असेल तर हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ए इनव्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर सर्वप्रथम आपण काय करू, हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट फाइंड करू. बघा डिटर्मिनंट असा येईल कॉस अल्फा मायनस साइन अल्फा, साइन अल्फा आणि कॉस अल्फा. त्याच्यानंतर बघा कॉस अल्फा इंटू कॉस अल्फा, कॉस स्क्वेअर अल्फा येतो, कॉस स्क्वेअर अल्फा मायनस, आणि या ठिकाणी साइन अल्फा इंटू मायनस साइन अल्फा, मायनस साइन स्क्वेअर अल्फा येतो, मायनस साइन स्क्वेअर अल्फा. हे मायनस आणि हे मायनस होतो प्लस, म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा होतो. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा म्हणजे 1 असतो, म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट 1 आलेला आहे. आणि ऍडजॉइंट तर एकदम सोपा आहे, म्हणजे त्याची ट्रिकच आहे. ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू त्याचे डायगोनल एलिमेंट एक्सचेंज करायचे, म्हणजे कॉस अल्फा आणि हा कॉस अल्फा एक्सचेंज करायचा. इथे येईल, त्याला जर एक्सचेंज केलं तर सेम येईल कॉस अल्फा, इथं पण कॉस अल्फा येईल. आणि त्याच्यानंतर हा आता नॉन डायगोनल एलिमेंट जे आहेत त्यांचे चिन्ह चेंज करायचे. हा प्लस आहे तो मायनस साइन अल्फा येईल, मायनस साइन अल्फा, आणि हा येईल, हा मायनस आहे तर तो प्लस साइन अल्फा होतो, साइन अल्फा. हा आला ऍडजॉइंट. आणि आता जर आपण याचा इनव्हर्स घेतला, ए इनव्हर्स इक्वल टू 1 अपॉन 1 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा आणि कॉस अल्फा. आणि यानं जर आपण 1 ला त्याला मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा तेच येतं, म्हणजे ए इनव्हर्स येतो कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा आणि कॉस अल्फा. आणि ऑप्शन आहे बी. करेक्ट ऑप्शन बी आहे. तर बघा पुढचा एमसीक्यू असा आहे. इफ एफ ऑफ अल्फा इक्वल टू, या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा 3/3 चा मॅट्रिक्स आहे, आणि व्हेअर अल्फा बिलॉंग्स टू आर. आर म्हणजे रिअल नंबरचा सेट, अल्फा रिअल नंबरच्या सेटमध्ये बिलॉंग करतो. देन एफ ऑफ अल्फा आणि त्याचा इनव्हर्स काय आहे ते आपल्याला सांगायचे. त्याच्या इक्वल कोणता यापैकी टर्म आहे ती सांगायची. एफ ऑफ मायनस अल्फा आहे का, एफ ऑफ अल्फा इनव्हर्स आहे का, एफ ऑफ 2 अल्फा आहे का, यापैकी नाही हे आपल्याला सांगायचे किंवा काढायचे. तर बघा सर्वप्रथम आपण याचा इनव्हर्स काढू, म्हणजे एफ ऑफ अल्फाचा इनव्हर्स. आणि या ठिकाणी मग त्याचा फॉर्म्युला आपल्याला असा यूज करायचा आहे. बघा एफ ऑफ अल्फाचा इनव्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ एफ ऑफ अल्फा इंटू ऍडजॉइंट ऑफ एफ ऑफ अल्फा. आता अगोदर आपण डिटर्मिनंट फाइंड करून घेऊ, आणि याचा डिटर्मिनंट बघा असा येईल कॉस अल्फा मायनस साइन अल्फा 0 साइन अल्फा कॉस अल्फा 0 0 0 1. तर या ठिकाणी असेल मग कॉस अल्फा इंटू हा पहिला कॉस अल्फा, कॉस अल्फा इंटू कॉस अल्फा इंटू 1 कॉस अल्फा, मायनस 0 इंटू 0 0 येईल, पुन्हा मायनस मायनस साइन अल्फा इंटू मायनस साइन अल्फा इंटू त्याच्या मल्टिप्लिकेशन मधील मायनस साइन अल्फा इंटू बघा साइन अल्फा इंटू 1, साइन अल्फा इंटू 1 म्हणजे साइन अल्फा येईल, आणि 0 इंटू 0 म्हणजे 0 येईल इथं. आणि इथं शेवटी प्लस 0 इंटू ह्या कॉस साइन अल्फा इंटू 0 0 मायनस साइन अल्फा सॉरी कॉस अल्फा इंटू 0 0 म्हणजे 0 मायनस 0. आणि या ठिकाणी येईल मग कॉस हा
झिरो होतं, हे सॉरी कॉस अल्फा मायनस झिरो कॉस अल्फा आणि साइन अल्फा मायनस झिरो साइन अल्फा आणि इथं मायनस इंटू मायनस साइन अल्फा म्हणजे प्लस साइन अल्फा होतो. या ठिकाणी येईल मग कॉस स्क्वेअर अल्फा येतो. कॉस स्क्वेअर अल्फा हा मायनस आणि हा मायनस प्लस होतो आणि साइन अल्फा इंटू साइन अल्फा साइन स्क्वेअर अल्फा येतो. साइन स्क्वेअर अल्फा आणि कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा म्हणजे 1 असतो इक्वल टू 1. म्हणजे दिलेला जो मॅट्रिक्स आहे एफ ऑफ अल्फा त्याचा डिटर्मिनंट 1 आलेला आहे. आता त्याचा आपण ऍडजॉइंट फाइंड करू. त्याच्यासाठी आपल्याला कोफॅक्टर्स लागतात. तर बघा एकदम फास्ट मध्ये घेऊ आपण A11. बघा A11 जेव्हा पोझिशन असते त्यावेळेस -1 चा पॉवर 1 + 1 घ्यावा लागतो आणि तो येतो डायरेक्टली 1. आपल्याला त्याला पूर्ण लिहायचं नाही, डायरेक्टली 1 घेऊ. 1 इंटू कॉस अल्फा इंटू 1. आता त्याचा मायनर म्हणजे कोणता असतो? कॉस अल्फा इंटू 1 कॉस अल्फा येतो. त्याच्या मायनस मध्ये 0 इंटू 0 0 होतो, नाही लिहिला तरी चालतं. म्हणजे A11 येतो कॉस अल्फा. नंतर A12 इक्वल टू बघा A12 म्हणजे -1 चा पॉवर जर 1 + 2 3 असेल तर त्या ठिकाणी -1 येतो. -1 इंटू बघा कोफॅक्टर म्हणजे त्याचा आता मायनर काय येईल? साइन अल्फा इंटू 1 साइन अल्फा -0 इंटू 0 0 म्हणजे या ठिकाणी फक्त साइन अल्फा येतो. साइन अल्फा म्हणजे काय? तो -1 इंटू साइन अल्फा मायनस साइन अल्फा मायनस साइन अल्फा. त्याच्यानंतर A13 म्हणजे 1 + 3 4 येतो. -1 चा पॉवर 4 आणि तो येतो 1 येतो फक्त. 1 इंटू बघा मग हे साइन अल्फा इंटू 0 0 मायनस 0 इंटू कॉस अल्फा 0 येतो. तो 1 इंटू 0 होतो म्हणजे त्याचा A13 आला 0. त्याच्यानंतर A21 -1 चा पॉवर 2 + 1 म्हणजे 3. -1 चा पॉवर जर 3 असेल तर तो -1 येतो इंटू बघा मग मायनस साइन अल्फा इंटू 1 मायनस साइन अल्फा येतो. मायनस साइन अल्फा आणि -0 इंटू 0 0 येतो. तो 0 नाही लिहिला तरी चालतंय आणि म्हणजे मायनस साइन अल्फा इंटू -0 मायनस साइन अल्फा येतो. -1 इंटू मायनस साइन अल्फा इथं साइन अल्फा येतो. साइन अल्फा. त्याच्यानंतर A23 बघा -1 चा पॉवर 2 + 3 इथं सॉरी A22 येईल. A22 इक्वल टू -1 चा पॉवर 2 + 2 म्हणजे 4 आणि -1 चा पॉवर जर 4 असेल तर त्या ठिकाणी फक्त 1 येतो 1 इंटू बघा A22 हा आहे कॉस अल्फा इंटू 1 कॉस अल्फा येतो -0 इंटू 0 0 कॉस अल्फा -0 म्हणजे कॉस अल्फा येतो म्हणजे 1 इंटू कॉस अल्फा आणि तो येतो फक्त कॉस अल्फा. त्याच्यानंतर A23 येतो, इथं घेतो मी. A23 इक्वल टू येईल बघा हा कॉस अल्फा बघा A23 असल्यानंतर -1 चा पॉवर 5 येतो आणि त्याचा -1 चा पॉवर 5 म्हणजे -1 आणि कॉस अल्फा इंटू 0 0 आणि साइन अल्फा मायनस साइन अल्फा इंटू 0 0 0 - 0 0 येतो आणि -1 इंटू 0 म्हणजे 0 येईल. त्याच्यानंतर A31 इथं -1 चा पॉवर 3 + 1 म्हणजे 4 आणि -1 चा पॉवर जर 4 असेल तर त्याचा आन्सर येतो +1 इंटू पुन्हा हा बघा मायनस साइन अल्फा इंटू 0 0 आणि कॉस अल्फा इंटू 0 0 म्हणजे 0 - 0 या ठिकाणी येईल 0 आणि याचं A31 येईल 0. त्याच्यानंतर मग A32 इक्वल टू बघा कॉस अल्फा इंटू 0 0 येतो आणि ह्याचा पॉवर -1 चा पॉवर 3 + 2 म्हणजे 5 -1 चा पॉवर 5 आणि तो येतो -1 गुणिले कॉस अल्फा इंटू 0 0 मायनस साइन अल्फा इंटू 0 0 0 - 0 0 येतो आणि याचं उत्तर येईल 0. आणि शेवटी A33 इक्वल टू A33 येईल बघा हा -1 हे सॉरी 1 आहे कॉस अल्फा इंटू कॉस अल्फा -1 चा पॉवर 3 + 3 म्हणजे 6 आणि -1 चा पॉवर जर 6 असेल तर त्याचं उत्तर +1 येतं आणि त्याच्या गुणाकारामध्ये मग कॉस अल्फा इंटू कॉस अल्फा कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन अल्फा इंटू मायनस साइन अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा येतो मायनस साइन स्क्वेअर अल्फा मायनस प्लस होतो आणि 1 इंटू इथं कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा येतो प्लस साइन स्क्वेअर अल्फा आणि हा येतो 1. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा म्हणजे 1 असतो. आणि शेवटी आता याचा आपण डायरेक्टली ऍडजॉइंट घेऊ.
ऍडजॉइंट ऑफ ए, या ठिकाणी जे कोफॅक्टर मिळालेले आहेत आपल्याला, आपण जेव्हा थेरीमध्ये बघितलं तेव्हा A11 च्या ठिकाणी हा याचा A11, A12 आणि A13 याचा पहिला रो बनवला होता, पण इथं आपल्याला डायरेक्टली तेवढं रो न बनवता डायरेक्टली ऍडजॉइंट करण्यासाठी हे जे आहेत A11, A12 आणि A13 याचा डायरेक्टली कॉलम बनवायचा. बघा A11 आहे कॉस अल्फा, त्याच्यानंतर A12 आहे मायनस साइन अल्फा, मायनस साइन अल्फा, आणि A13 आहे 0. त्याच्यानंतर A22 आणि A23 चा कॉलम बनवायचा, म्हणजे दुसरा कॉलम A21 आहे साइन अल्फा, त्याच्यानंतर A22 आहे कॉस अल्फा, आणि A23 आहे 0, म्हणजे इथं थर्ड एलिमेंट येईल. आणि शेवटी A31, A32 आणि A33 चा एक कॉलम बनवायचा, म्हणजे इथं फर्स्ट एलिमेंट येईल 0, त्याच्यानंतर A32 आहे येतो 0, आणि शेवटचा एलिमेंट येतो इथं 1. आणि A इनव्हर्स म्हणजे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ हा बघा एलिमेंट एफ ऑफ अल्फा, इथं ए घेतलं मी चुकून, एफ ऑफ अल्फा येतो, काय फरक पडत नाही. हा तर बघा काय येईल मग, एफ ऑफ अल्फाचा इनव्हर्स, एफ ऑफ अल्फा इनव्हर्स इक्वल टू डिटर्मिनंट आहे त्याचा 1, आणि त्याचा ऍडजॉइंट आलेला आहे, ऍडजॉइंट ऑफ एफ ऑफ अल्फा आलेला आहे हा, त्याला तोच घेऊ आता आपण, आहे कॉस अल्फा साइन अल्फा 0 मायनस साइन अल्फा कॉस अल्फा 0 आणि 0 0 1. आता हे फक्त आपल्याला इथं इनव्हर्स मिळाला आहे, आणि त्याचा इनव्हर्स यामधल्या कोणत्या टर्मशी सेम आहे ते आपल्याला बघायचंय. तर बघा आता या ठिकाणी असं येईल मग, हा कॉस अल्फा साइन अल्फा 0. आता याच्यामध्ये काय करू आपण, या ठिकाणी जर ऑप्शन मध्ये पाहिलं आपण एफ ऑफ मायनस अल्फा, तर जर आपण या अल्फाच्या ठिकाणी मायनस अल्फा जर घेतला तर या ठिकाणी येईल बघा कॉस ऑफ मायनस अल्फा, आणि कॉस ऑफ मायनस अल्फा काय येतो, कॉस अल्फा येतो. आता बघा आपण डायरेक्टली घेऊ फर्स्ट हे ऑप्शन, तर इथे येईल एफ ऑफ मायनस अल्फा इक्वल टू, इथे येईल कॉस ऑफ मायनस अल्फा मायनस साइन ऑफ मायनस अल्फा, आणि इथे येईल 0. ज्या ठिकाणी इथं अल्फा आहे त्या ठिकाणी आपल्याला मायनस अल्फा ठेवायचा आहे, तर पुढे येईल मग साइन अल्फा साइन मायनस अल्फा कॉस ऑफ मायनस अल्फा 0, आणि इथं 0 0 आणि 1 येईल. त्याच्यानंतर आपल्याला निगेटिव्ह अँगल्सचा फॉर्म्युला आहे, किंवा आपण ते पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर बघा इथे येईल मग कॉस ऑफ मायनस अल्फा म्हणजे कॉस अल्फा येतो, मायनस साइन मायनस अल्फा त्याचा येतो बघा, हा मायनस तर राहतोच, पण इथं मायनस साइन अल्फा येतो, आणि हा 0 आहे, हा मायनस साइन अल्फा, साइन मायनस अल्फा म्हणजे मायनस साइन अल्फा, आणि कॉस ऑफ मायनस अल्फा म्हणजे प्लस कॉस ऑफ अल्फा येतो, कॉस अल्फा, आणि हा 0 जशाला तसा 0 0 आणि 1, कारण त्याच्यामध्ये अल्फा नाहीयेच, तर त्या ठिकाणी आपल्याला पुट करता येत नाही कोणतीही, तर इथं 0 0 आणि 1 येईल. बघा हा मग मायनस मायनस प्लस होतो, आणि एफ ऑफ मायनस अल्फा इक्वल टू येईल कॉस अल्फा, मायनस मायनस प्लस होतो, या ठिकाणी साइन अल्फा येईल, हा इकडं 0 मायनस साइन अल्फा जशाला तसा, हा कॉस अल्फा, इथं 0, आणि शेवटी 0 0 आणि 1. बघा हा एफ ऑफ मायनस अल्फा आणि एफ ऑफ अल्फाचा इनव्हर्स या दोन्ही पण टर्म सेम आलेल्या आहेत, आणि आपल्याला ऑप्शन कडे बघितल्यानंतर तेव्हाच कळतं एफ ऑफ अल्फा इनव्हर्स म्हणजे 1 अपॉन अल्फा घेऊ, म्हणजे असतं ते, पण या आपण जेव्हा त्याचा इनव्हर्स फाइंड केला त्याच्यामध्ये तशी कोणतीही टर्म आलेली नाही. आणि कॉस एफ ऑफ 2 अल्फा असं जर इथं या ठिकाणी जर 2 अल्फा कॉसच्या ठिकाणी किंवा कॉस अल्फाच्या ठिकाणी या ठिकाणी इनव्हर्स मध्ये 2 अल्फा साइन 2 अल्फा असं जर आलं असतं तर ते ऑप्शन असू शकला असता, पण त्या ठिकाणी तसं नाहीये. तर आपल्याला फर्स्ट ऑप्शन मध्ये तेव्हाच कळतं की तो जो मायनस अल्फा आहे त्याचा फॉर्म्युला इथं यूज होतो निगेटिव्ह अँगलचा, आणि त्याच्यानुसार हे आन्सर येतं. म्हणजेच ऑप्शन आहे ए.
बघा पुढचा MCQ आहे द इनवर्स ऑफ ए. ए या मॅट्रिक्सचा इनवर्स कोणता येईल. या ठिकाणी आपल्याला 3x3 चा मॅट्रिक्स दिलेला आहे. इनवर्स फाइंड करताना प्रत्येक ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करायचा, थोडासा सोपा जातो. ए इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. फास्ट येतो. तर बघा हा जो ए आहे त्याचा डिटर्मिनंट असा येईल, डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 1 0 1 0 0 0 0 1. तर बघा डिटर्मिनंटचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 0 इंटू ह्या 4 ह्याचा किंवा 0 0 0 1 चा डिटर्मिनंट. तर या ठिकाणी हे नाही घेतलं तरी बघा 0 इंटू 0 इंटू 1 0 मायनस 0 इंटू 0 0 पुन्हा मायनस 1 इंटू 1 इंटू 1 इंटू 1 1 मायनस 0 इंटू 0 0 येतो आणि शेवटी प्लस 0 इंटू 1 इंटू 0 0 मायनस 0 इंटू 0 हा 0 इंटू 0 0 येतो. नंतर बघा ही टर्म पूर्ण 0 होते. मायनस 1 इंटू 1 मायनस 0 म्हणजे 1 येतो गुणिले 1 आणि प्लस हा पूर्ण 0 होऊन जातो. आपल्याला एक्झाम्पल कडे बघितल्यावर सुद्धा इथं कळतं ही जी टर्म आहे किंवा ह्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये येणारे जो टर्म्स आहेत त्या 0 होतात आणि याच्या पण मल्टिप्लिकेशन मध्ये येणाऱ्या टर्म 0 होऊन जातात. आपण हे वगळू पण शकता तुम्ही डायरेक्टली आणि हा 1 चा जरी घेतलं मायनस 1 इंटू याचा मायनस 1 इंटू 1 इंटू 1 आणि हे 0 इंटू 0 हे घ्यायचं. तर बघा इथं डायरेक्टली ह्या 0 आणि 0 कटून जातो. मायनस 1 इंटू प्लस 1 हा मायनस येतो म्हणजे डिटर्मिनंट ए चा डिटर्मिनंट -1 आला. त्याच्यानंतर आपण हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा कोफॅक्टर काढू A11. बघा तर A11 इक्वल टू येतो आणि ह्याचा -1 चा पॉवर 1 + 1 2 म्हणजे इथं +1 येतो. 1 गुणिले बघा ह्याचा कोफॅक्टर येतो किंवा मायनर आहे 0 इंटू 1 0 मायनस 0 इंटू 0 0 म्हणजे तो 0 होऊन जातो म्हणजे 0 मायनस 0 आणि तो येतो 0. पुन्हा A12 बघा 1 इंटू 1 आता इथं A12 म्हणजे -1 चा पॉवर 3 1 अधिक 2 3 होतो आणि -1 चा पॉवर जर 3 असेल तर त्याचा आन्सर येतो -1 गुणिले 1 इंटू 1 म्हणजे 1 येतो वजा 0 गुणिले 0 0 आणि -1 मायनस 0 म्हणजे 1 येतो आणि -1 इंटू 1 तो 1 येतो -1 येतो. त्याच्यानंतर A13 इक्वल टू -1 चा पॉवर 1 अधिक 3 म्हणजे 4 आणि -1 चा पॉवर जर 4 असेल तर तो 1 येतो. त्याच्यानंतर बघा 1 गुणिले 0 0 -0 गुणिले 0 0 म्हणजे असेल तर 0 वजा 0 आणि हे 1 गुणिले 0 येतो आणि 1 गुणिले 0 म्हणजे 0. त्याच्यानंतर A21 इक्वल टू -1 चा पॉवर 2 + 1 म्हणजे 3 आणि -1 चा पॉवर जर 3 असेल तर त्याचा आन्सर -1 येतो गुणिले हा आहे एलिमेंट 1 गुणिले 1 1 येतो वजा 0 गुणिले 0 0 येतो म्हणजे इथं 1 वजा 0 आणि 1 वजा 0 1 येतो -1 गुणिले 1 हा -1 येतो. त्याच्यानंतर A22 -1 चा पॉवर 2 अधिक 2 4 आणि -1 चा पॉवर जर 4 असेल तर त्याचा आन्सर 1 येतो म्हणजे इथं 1 येतो गुणिले बघा मग हा आहे 0 इंटू 1 0 -0 इंटू 0 0 येतो म्हणजे इथं 0 -0 येईल आणि 1 इंटू 0 म्हणजे 0 येतो. त्याच्यानंतर A22 नंतर A23 इक्वल टू -1 चा पॉवर 2 + 3 म्हणजे 5 आणि -1 चा पॉवर जर 5 असेल तर त्याचा आन्सर -1 येतो. -1 गुणिले बघा हा एलिमेंट आहे याचा कोफॅक्टर आहे 0 इंटू 0 0 -0 इंटू 1 0 म्हणजे 0 -0 आणि 0 -0 0 येतो आणि -1 गुणिले 0 म्हणजे 0. त्याच्यानंतर A31 इक्वल टू याचा कोफॅक्टर -1 चा पॉवर 3 अधिक 1 म्हणजे 4 येतो आणि -1 चा पॉवर जर 4 असेल तर त्याचा आन्सर येतो +1. नंतर बघा 1 इंटू 0 0 -0 इंटू 0 0 म्हणजे 0 -0 येतो आणि 1 गुणिले 0 म्हणजे 0. त्याच्यानंतर A32 इक्वल टू बघा असं येईल मग -1 चा पॉवर 3 अधिक 2 5 आणि 3 अधिक 2 म्हणजे -1 चा पॉवर जर 5 असेल तर त्याचं उत्तर येतं -1 किंवा -1 गुणिले बघा याचा आपल्याला हे घ्यायचं आहे कोफॅक्टर तर 0 गुणिले 0 0
मायनस 1 गुणिले 0 0 म्हणजे 0 मायनस 0 येतो. आणि 0 मायनस 0 आणि गुणिले मायनस 1 म्हणजे 1 गुणिले मायनस 1 गुणिले 0 या ठिकाणी 0 येतो. नंतर A33 इक्वल टू मायनस 1 चा पॉवर 3 अधिक 3 म्हणजे 6 आणि मायनस 1 चा पॉवर जर 6 असेल तर त्या ठिकाणी 1 येतो. नंतर बघा याचा कोफॅक्टर 0 गुणिले 0 0 येतो, वजा 1 गुणिले 1 1 येतो, म्हणजे 0 वजा 1 1 गुणिले वजा 1 म्हणजे इथं वजा 1 येतो. आता हे आपल्याला पूर्ण हा जो मॅट्रिक्स आहे त्याचे कोफॅक्टर मिळालेले आहेत. तर आता हे जे मिळालेले कोफॅक्टर आहेत त्याच्यावरून आपण डायरेक्टली ऍडजॉइंट ऑफ ए घेऊ आणि ऍडजॉइंट ऑफ ए घेताना ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू हे जे बघा पहिला जो कोफॅक्टर आहेत A1 A11 A12 आणि A13 याचा रो न बनवता याचा डायरेक्टली आपल्याला कॉलम बनवायचा. तर असं येईल इथं बघा A11 आहे 0 0 मायनस 1 आणि 0 याचा कॉलम घेऊ. इथे येईल 0 मायनस 1 आणि 0. त्याच्यानंतर A21 A22 आणि A23 चा याचा कॉलम म्हणजे मायनस 1 0 आणि 0 मायनस 1 0 आणि 0 चा कॉलम. त्याच्यानंतर A31 A32 आणि A33 चा कॉलम म्हणजे 0 0 आणि मायनस 1 0 0 आणि मायनस 1. आता त्याचा इन्व्हर्स घेण्यासाठी इथं फॉर्म्युला आहे बघा A इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A आणि डिटर्मिनंट ऑफ A आहे मायनस 1 म्हणजे इथं असं येईल A इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन मायनस 1 इंटू 0 मायनस 1 0 मायनस 1 0 0 0 0 आणि मायनस 1. आणि आपल्याला हे माहित आहे 1 अपॉन मायनस 1 म्हणजे मायनस 1 येतो आणि त्या मायनस 1 याला प्रत्येकाला आपण मल्टिप्लाय करू किंवा गुणू. तर असं येईल मग इथं मायनस 1 न जर आपण शून्याला गुणलं तर 0 येतो, मायनस 1 गुणिले मायनस 1 प्लस 1 मायनस 1 गुणिले 0 0 येतो, मायनस 1 गुणिले मायनस 1 प्लस 1 मायनस 1 गुणिले 0 0 येतो, मायनस 1 गुणिले 0 परत 0 येतो. शेवटच्या रो मध्ये बघा मायनस 1 गुणिले 0 0 मायनस 1 गुणिले 0 0 आणि मायनस 1 गुणिले मायनस 1 म्हणजे प्लस 1 येतो. आणि हा जो ए इन्व्हर्स आहे हा ए इन्व्हर्स हा पूर्णपणे मॅट्रिक्स ए सारखा आलेला आहे. म्हणजे ए इन्व्हर्स इक्वल टू ए असं घेऊ शकतो याला किंवा घ्या ए इन्व्हर्स इक्वल टू ए आणि ऑप्शन आहे बी. पुढचा एमसीक्यू आहे द इन्व्हर्स ऑफ अ सिमेट्रिक मॅट्रिक्स इज. सिमेट्रिक मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काय असतो हे तुम्हाला पाठच करून टाका. हे सिमेट्रिक मॅट्रिक्सचा इन्व्हर्स असतो सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर ऑप्शन येतं ए. याचा डायरेक्टली आन्सर येतं सिमेट्रिक मॅट्रिक्सचा इन्व्हर्स हा सिमेट्रिक असतो. हे लक्षातच ठेवायचं. तर बघा पुढचा क्वेश्चन असा आहे फॉर अ 2x2 मॅट्रिक्स 2x2 चा मॅट्रिक्स दिलेला आहे. इफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू हा मॅट्रिक्स दिला आहे 10 0 0 आणि 10 देन डिटर्मिनंट ए इक्वल्स. तर त्याचा डिटर्मिनंट जो आहे तो ए चा डिटर्मिनंट किती येतो किंवा त्याच्या इक्वल कोणती नंबर आहे ते बघा कोणता नंबर आहे आपल्याला सांगायचं आहे. तर इथं बघा आपल्याला माहित आहे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए. तर या ठिकाणी चुकण्याची शक्यता असते. आपल्याला माहित आहे हे डिटर्मिनंट ऑफ ए असतो. तर त्याचा डायरेक्टली डिटर्मिनंट जर काढला आपण तर असं येईल बघा 10 0 0 आणि 10 10 गुणिले 10 100 वजा 0. इथं आता ऑप्शन मध्ये 100 दिलेलं नाही या ठिकाणी पण तुम्हाला सीईटी किंवा जेडब्ल्यूच्या परीक्षेमध्ये असं येऊ शकतं. तिथं आन्सर डायरेक्टली तुम्ही 100. हे पण बरोबर आहे हे चुकीचं नाही पण इथं ऑप्शन नाही आहे तसा. तर या ठिकाणी जे ऑप्शन आहे पण ऑप्शन नाही म्हणून घाबरून जायचं नाही. तर बघा या ठिकाणी मग ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला माहित आहे डिटर्मिनंट ऑफ ए. आता ही जी दिलेलं आहे त्याला आपण घेऊ जशाला तसं ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू 10 0 0 आणि 10. तर या ठिकाणी 10 जो आहे त्याला कॉमन काढायचा अगोदर याच्यातून. बघा इथं जर 10 कॉमन काढला तर असं राहील मग इथं 1 राहतो शून्यामधून निघणार नाही तो शून्यच राहतो हा शून्यच राहतो
आणि 10 मधून 10 कॉमन काढल्यानंतर तिथं 1 राहतो असं येईल. आणि आता हा बघा, हा जो मॅट्रिक्स आहे तो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. म्हणजे असं येईल तिथं 10 10 into I म्हणजे 10 गुणिले आयडेंटिटी मॅट्रिक्स I आणि 10 गुणिले आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे तिथं फक्त 10च येतात. म्हणजे तो जो, आणि हे आपल्याला माहिती आहे A इंटू ऍडजॉइंट ऑफ A म्हणजे डिटर्मिनंट ऑफ A असतो. डिटर्मिनंट A असतो म्हणजे आपण याची डायरेक्टली व्हॅल्यू येईल डिटर्मिनंट ऑफ A, डिटर्मिनंट ऑफ A आणि डिटर्मिनंट ऑफ A हा आपला 10 मिळाला. तर ऑप्शन येतो बी. त्याला असं फाइंड करायचं. तर बघा पुढचा एमसीक्यू असा आहे, इफ ए इनवर्स इक्वल टू -1/2 इंटू इथं मॅट्रिक्स दिलेला आहे 1 -4 -1 आणि 2 2/2 चा मॅट्रिक्स आहे देन ए इक्वल टू, तर आपल्याला या ठिकाणी एक फाइंड करायचा आहे. खूप सोपा प्रश्न आहे. बघा आपल्याला ए इनवर्सचा फॉर्म्युला माहित आहे, ए इनवर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर बघा आता हे आणि याला आपण इक्वेट करू बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस, बाय इक्वॅलिटी किंवा इक्वेट करू, डायरेक्टली करू इक्वेट, तर नाही लिहिलं तरी चालतंय. इक्वेट आपण असंच करू त्याला न लिहिता. तर बघा या ठिकाणी असेल मग डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू येते -1/2 किंवा -2 येतो. डिटर्मिनंट ऑफ ए हिअर, डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू -2 येतो, कारण इथं 1 डिटर्मिनंट ऑफ ए आहे, तर इथं 1 आहे आणि तो मायनस जो आहे त्या या 2चं चिन्ह आहे, तर म्हणजे 1/-2 आणि -2 म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए आहे. हे इक्वेशन आणि याला आपल्याला इक्वेट करायचं या ठिकाणी. आणि ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू येतो हा मॅट्रिक्स, म्हणजे इथं बघा ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू 1 - 4 - 1 आणि 2. आणि आपल्याला माहित आहे जेव्हा आपण एखाद्या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट फाइंड करतो त्यावेळेस आपण असं केलेलं असतं, हे जे डायगोनल एलिमेंट आहेत त्यांना चेंज केलेलं असतं आणि नॉन डायगोनल एलिमेंटचे चिन्ह बदललेले असतात. तर त्या ठिकाणी आपण सेम तेच करू, त्यावेळेस आपल्याला त्याचा मॅट्रिक्स ए मिळतो. म्हणजे हा 2 आणि हा 1 त्यांची जागा चेंज करू, म्हणजे इथं येईल 2 आणि इथं येईल 1. -1 आणि -4चं चिन्ह चेंज करायचं, म्हणजे -4 होतो +4 आणि -1 होतो +1 आणि हा आला मॅट्रिक्स ए. म्हणजे ऑप्शन आहे बघा 2 4 1 आणि 1, ऑप्शन येतो डी. आणि जर तुम्ही याचा डिटर्मिनंट फाइंड केल्यानंतर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू येतो, डायरेक्टली घेऊ 2 गुणिले 1 2 -1 गुणिले 4 4 आणि डिटर्मिनंट 2 - 4 म्हणजे -2 येतात आणि त्याचा डिटर्मिनंट सुद्धा -2 आलेला आहे. म्हणजे ऑप्शन येतो डी. आणि या ठिकाणी आपण थांबू.